आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात 10व्या हप्त्याचे 3000 रुपये येणे सुरू। सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। बघा, अखेर सरकारने निर्णय घेतला, शासनाने निर्णय घेतला। निर्णय काय घेतला बघा, आता तुम्हाला पहिले 1500 रुपये मिळत होते लाडकी बहीण योजनेचे, त्यानंतर 2100 रुपये देऊ असं सांगण्यात आलं होतं। परंतु आता बघा 1500 नव्हे 2100 नव्हे, तर आता जो 10वा हप्ता आहे तुमचा, 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता तो सुरू झालेला आहे। 10वा हप्ता सुरू झालेला आहे आणि या 10व्या हप्त्याचे पैसे किती भेटणार आहे बघा, किती भेटणार आहेत तर 3000 रुपये। तर माहिती काय आहे, पहिले माहिती समजून घ्या। आता तुम्ही बघत आहात ही माहिती, ते 10वा हप्ता सुरू, मी तुम्हाला 3000 रुपये संदर्भात माहिती देत आहे। परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला सर्व माहिती समजणार आहे। तर 10वा हप्ता सुरू, 3000 रुपये संदर्भात काय घोषणा झाली, काय महत्त्वाची माहिती आलेली आहे ते सर्व काय सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले त्याबद्दल पण सांगतो, कोणाकोणाला पैसे येण्याचे मेसेज आले सर्व सांगतो। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। आणि आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाचे निर्णय आहेत शासनाने घेतलेले किंवा महत्त्वाच्या ज्या काही बातम्या आहेत ते सर्व अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघूया। चला तर मग आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, आता जी माहिती मी तुम्हाला देतो ना, तर ही माहिती तुम्ही नीटपणे समजून घ्या। हे बघा, ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही, सर्वप्रथम मीच तुम्हाला ही माहिती देत आहे, अपडेट देत आहे। आता बघा, भरपूर आपल्या लाडक्या बहिणी आहेत ज्या बहिणी अपात्र झाल्या। आता ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत ना, त्यांना तर पैसे भेटणारच नाही, आलं लक्षात। परंतु ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींना पुन्हा एकदा जो हप्ता आहे पुढील महिन्याचा हप्ता तो आता येणे सुरू झाले। तर तो हप्ता आता सुरू झालेला आहे। तर आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत 3000 रुपये संदर्भात ते संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आणि एक गोष्ट अजून क्लिअर करून सांगतो, तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, कारण माहिती पुढे महत्त्वाची असते। हे बघा, आता लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन यामध्ये सुधारणा देखील पुढे जाऊन होणार आहे। निकषात काही बदल होऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तुमच्यापासनं हमीपत्र घेतलं होतं, हमीपत्र बरोबर। आता हे हमीपत्र का घेतलं होतं, यामध्ये काही निकष होते। 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, आयकरदाता असाल, सरकारी नोकरीत तुम्ही असाल, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल, 4 चाकी वाहन असेल, तर असे निकषाला डावलून जे पुढे गेलेले आहेत, ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे किंवा सरकारी नोकरी आहेत, तर त्या बहिणी आता अपात्र झालेल्या आहेत। अपात्र म्हणजे पैसे बंद, लाडकी बहीण योजनेचे त्यांना आता पैसे येणे बंद झालेले आहे। ओके, म्हणजे आता खरोखर ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणींनी संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे फॉर्ममध्ये भरलेली आहे आणि सत्य माहिती दिलेली आहे, फक्त त्यांनाच आता पैसे येणे सुरू झालेलं आहे। चला तर आता आपण सर्व अपडेट जाणून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींनो, माहिती काय आहे नीटपणे समजून घ्यायची आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, महत्त्वाचं म्हणजे काय झालेलं आहे, आता ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत, आता जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा फॉर्म भरण्याचं जे काही काम होतं ते अंगणवाडी सेविका यांना देण्यात आलं होतं, बरोबर। तर अंगणवाडी सेविकांना ते काम देण्यात आलं होतं। परंतु आता बघा, आता पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांना काम देण्यात आलेलं आहे। आता ते काम काय आहे नीटपणे समजून घ्या। आता घरोघरी तुमच्या अंगणवाडी सेविका येणार आहे
अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येणार आहे आणि तुम्हाला ते विचारणार आहेत की तुमच्याजवळ 4 चाकी वाहन आहे का. ते संपूर्ण तपासणी होत आहे, छाननी प्रक्रिया चालू आहे. तर अंगणवाडी सेविका तुमच्याकडून माहिती मागू शकतं की तुमच्याजवळ 4 चाकी वाहन आहे का, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का, तसेच काही कागदपत्रे पण तुमचे बघू शकतात ते. आणि जरी त्यांना असं वाटलं की ही लाडकी बहीण अपात्र ठरू शकते तर मग ते अपात्र तिथे केलं जाणार आहे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने छाननी वगैरे देखील सुरू आहे. म्हणजे आता 4 चाकी वाहन असेल तर त्यांना कसं लाभ देणार सरकार, बरोबर आहे की नाही. म्हणजे ज्या गरीब बहिणी आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा, हे स्पष्ट झालेलं आहे. आलं लक्षात. आता भरपूर घोषणा झाल्या, भरपूर अपडेट देखील आलेले आहेत, परंतु माहिती काय आहे, सत्य माहिती काय आहे ती माहिती समजून घेणं फार गरजेचे आहे. चला तर आपण संपूर्ण आता माहिती जाणून घेऊया. सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून टाका. केलं सबस्क्राईब? धन्यवाद. चला आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर मग आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया. सर्व माहिती मी तुम्हाला आता सांगतो. आणि बघा, आता मी तुम्हाला काय सांगत आहे पहिले व्यवस्थित समजून घ्या. हे बघा, जे काही शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या. डेली रोजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या असतात त्या पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. थोडा व्हिडिओ लांब होतो परंतु सर्व अपडेट तुम्हाला एकदम क्विक अपडेट मिळून जातात. लेटेस्ट जे काही निर्णय असतात ते संपूर्ण तुम्हाला मी सांगून टाकतो. चला आता आपण संपूर्ण अपडेट एक एक अपडेट सविस्तरपणे जाणून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे, तर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. बरोबर. तर बघा, दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात बरोबर जमा होऊन जातात. 1,500 रुपये बरोबर जमा होतात. परंतु आता महत्त्वाची अपडेट काय आहे, निर्णय काय आहे, जो काही 10वा हप्ता आहे तो सुरू संदर्भात मी तुम्हाला अपडेट देत आहे. 10वा हप्ता सुरू आणि पैसे किती 10व्या हप्त्याचे 3,000 रुपये मी तुम्हाला सांगत आहे. तर त्याबद्दल काय अपडेट आहे ते अपडेट आता तुम्हाला मी सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, पुढे त्या संदर्भातच अपडेट आहे, काही काळजी करू नका, सर्व अपडेट तुम्हाला भेटणार आहे. तर बघा, तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतात तुमच्या बँक खात्यात. आता गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एकूण 9 हप्ते जमा करण्यात आले आहेत. मात्र आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाऐवजी 2,100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांमध्ये करण्यात आली होती. बघा, आता निवडणुकीच्या पहिले काय सांगण्यात आलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 2,100 रुपये देऊ असं सांगण्यात आलं होतं. आता या संदर्भात काय अपडेट समोर आलेलं आहे, काय घोषणा झालेली आहे पुन्हा, ते आता आपण समजून घेऊया. तर पहा, आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. हे बघा, तर काय सांगण्यात आलं होतं निवडणुकीच्या अगोदर की आम्ही 2,100 रुपये देऊ. काय झालं मग 2,100 रुपये संदर्भात काय अपडेट आली बघा, आता तुमच्या समोर आहे. हे बघा काय म्हटलेलं आहे बघा. आता हे पहा, दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेमध्ये आली. मात्र या योजनेतील
लाभार्थी महिलांना अजूनही 1,500 रुपयेच देण्यात येत आहे. 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र तुर्तास तरी 2100 रुपयाची 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे, तसे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता या योजनेवर बोलताना भाजप नेते परिणय फुके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बघा, आता जे भाजप नेते आहेत परिणय फुके साहेब यांनी आता बघा या संदर्भात काय मोठं वक्तव्य केलेलं आहे ते आपण इथे समजून घेऊया. हे बघा आता तुमच्या समोर आहे. हे बघा नेमकं काय म्हणाले फुके. बघा फुके साहेब काय म्हणाले, तर लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. बघा 36,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. तर 2100 रुपये काय 3,000 रुपये देऊ, पण थोडा वेळ थांबावे लागेल. हे बघा काय म्हटलं साहेबांनी. बघा 2100 रुपये काय, तर आम्ही 3,000 रुपये देऊ, पण थोडा वेळ थांबावे लागेल. बघा मी तुम्हाला दाव्यानं सांगतो 2100 रुपये नाही तर 3,000 रुपये देऊ, पण काही दिवस थांबावं लागणार आहे. आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्यानं निवडणूक दिला आहे. हे बघा मोठ्या मताधिक्यानं निवडून दिला आहे. त्याची परतफेड आम्ही करणार आहोत. 1,500 रुपये सुरू ठेवणार आहोत आणि पुढे जसजशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसतसे 2100 रुपये देऊ आणि आणखीन सुधारली तर 3,000 रुपये देऊ असं परिणय फुके यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महिलांना वाढीव पैसे कधीपासून मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघा आता तुम्हाला ही माहिती मी एकदम सिंपल भाषेत सांगतो की काय महत्त्वाची अपडेट आहे आणि 10वा हप्ता सुरूबद्दल पण माहिती मी तुम्हाला आता सांगतो. तर पहा आता महत्त्वाची माहिती. तर इथे बघा परिणय फुके साहेबांनी काय म्हटलेलं आहे की राज्याची परिस्थिती सुधारेल, थोडं तुम्हाला थांबावं लागणार आहे. आम्ही पुढे चालून तुम्हाला 2100 रुपये देऊ आणि 2100 रुपये नंतर आम्ही पुन्हा तुम्हाला या रकमेत अजून वाढ करून जशी जशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसे तसे आम्ही पैसे वाढवणार आहोत. म्हणजे राज्याची परिस्थिती सुधारल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये मिळेल आणि आणखीन सुधारली तर 3,000 रुपये देऊ असं देखील त्यांनी घोषणा केलेली आहे. म्हणजे एका महिन्याचे तुम्हाला 1,500 वरून डायरेक्ट 3,000 रुपये मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे झालं स्पष्ट. मी तुम्हाला सांगितलं ना 10वा हप्ता 3,000 रुपये असं तुम्हाला सांगितलं मी. तर बघा 3,000 रुपये तुम्हाला एकच महिन्याचे मिळणार आहेत. परंतु आता सध्या तरी हे भेटणार नाहीत. पुढे चालून काही महिन्यात या संदर्भात निर्णय होणार आहे. आलं तुमच्या लक्षात. तर हे झालं क्लिअर. आणि जो काही 10वा हप्ता आहे म्हणजे आता तुम्हाला 1,500 रुपयेच प्रमाणे पैसे भेटणार आहेत. 1,500 रुपयेच प्रमाणे आता सध्या तरी तुम्हाला पैसे भेटणार आहेत. 2100 रुपये पण नाही भेटणार आहेत. 3,000 रुपये पण आता सध्या तरी भेटणार नाहीत. पुढे चालून तुम्हाला 2100 होतील. 2100 नंतर डायरेक्टली 3,000 रुपये महिना होईल असं सांगण्यात येत आहे. बघा आता माझ्याकडे जी माहिती आहे ते वरून जी माहिती आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगत असतो. आलं लक्षात. आता एक महत्त्वाचा सवाल तो म्हणजे अजून जो काही 10वा हप्ता आहे 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता. तर 10वा हप्ता हा एप्रिल महिन्याचा हप्ता आहे. हा 10वा हप्ता अजून सुरू झालेला नाही. आलं तुमच्या लक्षात. हा हप्ता अजून सुरू झालेला नाही. हा हप्ता कधी भेटणार आहे, कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याची तारीख समोर आलेली आहे. तर बघा तर 10वा हप्ता अजून सुरू झालेला नाही, परंतु लाडक्या बहिणींनो तो कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याची अपडेट आलेली आहे. चला तर मग ती अपडेट आपण इथे जाणून घेऊया, कारण महत्त्वाची माहिती आहे. आणि तुम्ही इतर सोशल मीडियावरती बघत आहात की हप्ता सुरू झाला, असं झालं तसं झालं, तर सत्य माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असते. हप्ता अजून 10वा हप्ता सुरू झालेला नाही. आता नुकतेच तुम्हाला 3,000 रुपये मिळाले.
फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यात आताच जमा झालेले आहेत. त्यामुळे लगेच तुमच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे कसे येतील? एप्रिल महिन्याचे पैसे एप्रिल महिन्यात येणार आहेत. तर आता एप्रिल महिन्यात तुम्हाला एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे तो कोणत्या तारखेला भेटणार आहे ती तारीख आता तुम्हाला सांगतो मी. बघा, तर पाहता आपण महत्त्वाची माहिती ते समजून घेणार आहोत. एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे बघा. एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्या संदर्भात आता इथे माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता. आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे. हे बघा, यंदा 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे. त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल हे बघा 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा, तर पैसे कधी भेटतील तुम्हाला? 5 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान जो 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता तुम्हाला 5 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान भेटणार आहे. या तारखेच्या दरम्यान भेटणार आहे. बघा, ही अपडेट पण तुम्हाला समजली. सर्वात महत्त्वाची खुशखबर होती, लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची अपडेट होती. कारण 10वा हप्ता कधी भेटणार याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता आहे, एप्रिल महिन्याचा जो काही 10वा हप्ता आहे तो एप्रिल महिन्यातच भेटणार आहे. परंतु त्याची तारीख काय आहे ती तारीख समोर आलेली आहे. तीच तारीख तुम्हाला सांगत आहे मी. बघा, तर श्रीराम नवमीच्या दिवशी तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता आहे तो जमा होणार आहे. आलं लक्षात? तर हे देखील तुमचं कन्फ्युजन दूर झालेलं आहे. तर तुम्ही सर्वजण विचारत होते की 10वा हप्ता कधी जमा होईल, केव्हा जमा होईल? तर अखेर त्या संदर्भात अपडेट आली. हे बघा, पुन्हा सांगतो, आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिल्या जाण्याची शक्यता आहे. यंदा 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे. तर 5 एप्रिलपासून ते 15 एप्रिल दरम्यान हा हप्ता तुम्हाला केव्हा पण भेटू शकतो अशी माहिती वर्तवण्यात येत आहे. ओके, शासनाकडून असं सांगण्यात आलेलं नाही, परंतु अशी माहिती सर्वीकडे आता व्हायरल होत आहे. तर मिळू शकतो तुम्हाला 5 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान एप्रिल महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता, 10वा हप्ता तुम्हाला या तारखेदरम्यान 5 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान मिळू शकतो. आलं लक्षात? तर बघा, ही अपडेट तुम्हाला समजली. चला, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही मी तुम्हाला सांगितलं, सर्व अपडेट तुम्हाला सांगितलं. तर आता आपण आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, महत्त्वाचे शासन निर्णय आहेत किंवा शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहेत, ते संपूर्ण अपडेट आहेत. ते सर्व अपडेट आपण आता इथे जाणून घेऊया. चला, तर मग सर्व अपडेट आपण आता इथे समजून घेऊया. ज्या पण टॉप बातम्या आहेत, टॉप निर्णय आहेत, ते आपण सर्व आता इथे जाणून घेऊया. चला, तर मग आता आपण इथे अजून एक महत्त्वाची माहिती ते समजून घेणार आहोत. ती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. ते म्हणजे आता आपण टॉप बातम्या बघणार आहोत. या टॉप बातम्या पण बघा, महत्त्वाच्या बातम्या आहेत. यामध्ये शासनाने जे डेली निर्णय घेतलेले असतात त्या निर्णय तुम्हाला समजून जातं. हे बघा, आता काही बातम्या पण आहेत, काही निर्णय पण आहेत, ते आपण समजून घेऊया. पहिली बातमी आहे, यंदा थंड हवा महागणार. आता ही बातमी काय आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, मार्चच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा भयंकर परिणाम दिसून येत आहे. मात्र यंदा कूलरच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बघा, कूलरच्या ज्या काही किमती आहेत त्यामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे आता थंड हवा महागणार असं झालेलं आहे. यंदा कूलरच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बाजारात अनेक प्रकारचे फायबर आणि डेझर्ट कूलर उपलब्ध आहेत. घरगुती कूलर 1600 ते 14,000 रुपयापर्यंत असून त्याच्या किमतीत 20 ते 30% वाढ झाली आहे. मार्चच्या सुरुवातीपासूनच शहरात उष्णतेचा प्रभाव जाणवू लागल्याने अनेक घरांमध्ये होळीच्या आधीच कूलर बसवण्यात आले. होळीनंतर तापमानात वाढ झाल्यामुळे घरात अडगडीत
ठेवलेले कूलर बाहेर काढून दुरुस्त करून वापरण्यात येत आहे बघा. आणि कूलरच्या किमती देखील आता सध्या वाढलेल्या आहेत. पुढे बघा, कूलरच्या किमती आणखीन वाढण्याची शक्यता आहे, कारण मागणी वाढेल तसतशा किमती वाढणार आहेत. यावर्षी ॲक्सेसरीजच्या किमती वाढल्यामुळे कूलरच्या किमतीही वाढल्या आहेत. व्यापाऱ्यांनी खरेदी पूर्ण केली असून किरकोळ ग्राहकही दुकानाकडे वळले आहेत. फायबर आणि डेझर्ट कूलरचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. घरगुती कूलरची किंमत 1600 ते 14,000 रुपयापर्यंत, तर इंडस्ट्रियल कूलरची किंमत 18,000 ते 40,000 रुपयांपर्यंत आहे बघा. तर बघा, कूलरच्या किमती वाढलेल्या आहेत. तर आता सर्वच वाढत आहे बघा. काय म्हणू शकतो आपण यावरती. ठीक आहे, ही बातमी होती एक. ही बातमी पण तुम्हाला समजली. आता आपण पुढे जे महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत, जे निर्णय बघणार आहोत, ते देखील महत्त्वाचे आहेत. चला तर आता पुढील जी बातमी आहे, पुढील जी महत्त्वाची अपडेट आहे, ती अपडेट आपण आता बघूया. चला तर मग आता नंबर 2ची आपण अपडेट बघणार आहोत. नंबर 2ची आपण इथे महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. तर नंबर 2ची जी महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची जी अपडेट आहे, ती अपडेट बघा आता. तर नंबर 2 इथे बघा. नंबर 2, पुण्यातील नागरिकांसाठी खुशखबर आहे. मेट्रोनंतर आता शहरात तयार होणार 2 नवे भुयारी मार्ग. या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार. तर बघा, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे, कारण आता भुयारी मार्ग 2 नवे भुयारी मार्ग तयार होणार आहेत. कुठे होणार आहेत? पुण्यातील नागरिकांसाठी खुशखबर आहे ही. मेट्रोनंतर आता शहरात तयार होणार 2 भुयारी मार्ग. चला तर आपण त्या संदर्भात पण अपडेट जाणून घेऊया. हे बघा, पुणे आणि पिंपरी चिंचवड, हे बघा महत्त्वाची माहिती आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी हा एक चिंतेचा विषय आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतोय. हेच कारण आहे की वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात आता विविध रस्ते विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तर यातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पुणे रिंग रोडचा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून शहरात 172 किलोमीटर लांबीचा बाह्य पुणे रिंग रोड प्रकल्प विकसित केला जाणार असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण देखील एक अंतर्गत रिंग रोड प्रकल्प विकसित करणार आहेत. याशिवाय आता शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शहरात 2 भुयारी मार्ग तयार केले जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. ओके, तर ही एक महत्त्वाची बातमी होती. ही बातमी पण तुम्हाला समजली, ही मोठी अपडेट देखील तुम्हाला समजलेली आहे. तर पुण्यातील नागरिकांसाठी ही मोठी खुशखबर होती. मेट्रोनंतर आता शहरात 2 नवे भुयारी मार्ग होणार आहेत, त्या संदर्भात ही महत्त्वाची माहिती होती. त्यामुळे आता या भागातील वाहतूक कोंडीचा जो काही प्रश्न आहे तो सुटणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात या संदर्भात हे नवे 2 भुयारी मार्ग येणार आहेत, त्या संदर्भात ही मोठी बातमी होती. ही बातमी पण तुम्हाला समजली. चला तर आता पुढील बातमी, पुढील अपडेट, पुढील महत्त्वाचा जो काही निर्णय आहे ती अपडेट आपण समजून घेऊया. चला तर आता पुढे जी महत्त्वाची बातमी आहे, पुढे जी महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट आपण समजून घेऊया. नंबर 3ची सर्वात मोठी बातमी आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची शक्यता, विदर्भासह कोकणात उन्हाचा झडा. बघा आता ही देखील अपडेट समजून घ्या, मोठी बातमी आहे. तर आता हे बघा, आता उष्णतेच्या झडा बसत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून खास करून विदर्भ, मराठवाडा, कोकणात 24 तासात किंचित तापमान वाढलेले आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान वर्धा येथे तर सर्वात कमी पुणे येथे नोंदवले गेले आहे.
विशेष म्हणजे ऐन उन्हाच्या कडाक्यात मराठवाड्यात पावसाची आज शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तर इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील. हे बघा, तर हे जे हवामानचं जे वर्तवण्यात आलेलं आहे हे बघा, आज हवामान विभागाने वर्तवलेलं आहे. तर कोणत्या तारखेला वर्तवलेलं आहे ती तारीख पण तुम्हाला मी इथे सांगत आहे. तर हे बघा, तारीख तुम्हाला सांगतो. तर आज शक्यता आहे हवामान विभागाने या संदर्भात मराठवाड्यात पावसाची आज शक्यता वर्तवलेली आहे. तर आज म्हणजे हे बघा, तारीख तुम्हाला देतो मी, 24 मार्च 2025. 24 मार्च 2025 म्हणजे या तारखेला मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ओके, ठीक आहे. ही देखील अपडेट तुम्हाला समजली, ही देखील माहिती तुम्हाला समजलेली आहे. तर ज्या काही टॉप बातम्या होत्या आज रोजीच्या, त्या टॉप बातम्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी महत्त्वाची अपडेट होती ते देखील अपडेट आपण समजून घेतलेलं आहे. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो किंवा इतर महत्त्वाच्या बातम्या असो किंवा इतर सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय असो, ते सर्व माहिती तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. तर आपण भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.